चला तर यूट्यूबवर सगळ्यात स्वागत आहे मित्रांनो. आजचा टॉपिक आहे नागिन. नागिन हे स्टोरी कहाणी आहे मित्रांनो, ही तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. तर लेट्स गो स्टार्ट युअर स्टोरी. चला तर मित्रांनो चालू करू. तर मित्रांनो मग स्टार्टिंगपासून चालू करतो. तर मित्रांनो ही कहाणी आहे एक नागिनची. तर मित्रांनो ही कहाणी अशी आहे की ते फारच तुम्हाला ऐकण्यात खूप मजा येणार मित्रांनो. तर पहा पूर्ण स्टोरी. तर मी सांगत आहे मित्रांनो, लाईक करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला मित्रांनो. नवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आवडलं तर शेअर देखील करा मित्रांनो. तर चला आता मित्रांनो चालू करू. तर मित्रांनो ही कहाणी आहे एक नागिनवर. नागिन का बदला म्हणजे नागिन मित्रांनो, फक्त नागिनची कहाणी आहे, ती तुम्हाला पूर्ण कहाणी सांगतो मित्रांनो, ऐका. तर मित्रांनो ही कहाणी आहे एका नागिनची. तर मित्रांनो मग आता मित्रांनो मग असेच सुरू करू मित्रांनो. तर मित्रांनो आपण हे जाते मित्रांनो. मग हा माणूस असतो एक हे असतो म्हणजे एक पुस्तक लिहिणारा माणूस असतो मित्रांनो खास. मग ह्याला एक कळालं असते की बाबा म्हणजे नागनागिन इच्छाधारी नागनागिन असतात म्हणजे कळते मित्रांनो. ते माणसाचं रूप घेत येतं, पुन्हा अजून सापाचं रूप घेत येतं, असं कळतं. मग असल्या गोष्टी कोण विश्वास ठेवत नाही मित्रांनो. मग ह्यानं म्हणतंय माझं मी जाऊन पाहतो म्हणते काय नाही ते. मग ह्यानं आपली जीप घेऊन निघते मित्रांनो. मग जीप घेऊन निघाल्याच्या नंतर पुन्हा जातं मित्रांनो फार गाडीवर जंगलामध्ये जाते पार. तर मित्रांनो जंगलामध्ये जाते आणि जंगलामध्ये गेल्याच्या नंतर पुन्हा लांब 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 जाते मित्रांनो पार जंगलामध्ये. तर जंगलामध्ये गेल्याच्या नंतर अचानकच मित्रांनो त्याला एका सापाच्या मागे ते घरू लागले दिसते मित्रांनो. घार लागते. तर बघून त्या घराच्या मागे लागते. तर मित्रांनो ह्यानं काय करते मित्रांनो त्या ह्याला ते मग म्हणजे हे असतं मित्रांनो, ते माणूस असते पळत असते ह्याला बघून, त्या गरुडला घारला बघून पळत असते मित्रांनो. मग पळते तर मित्रांनो मग ह्याने काय होतं, मग पळताना मग फारच ह्यानं मग ते जीपमध्ये बघते ते घार का त्या माणसाच्या मागे लागले म्हणते. गोळी मारते मित्रांनो त्याला. ते लांबून पळून जाते मित्रांनो ते घार. मग पळून गेल्याच्या नंतर मित्रांनो पुन्हा मग ते क्यों भाग रहे होता ते घर से डर के उतना क्या डरने का होते, क्या इतना डर, इतना डर नहीं, जंगले में तो कोई इतना तुम अकेले दिख रहे म्हणते यहाँ पे तो. हाँ इथे ते बोलतो घर से ते प्राणी डर रहे म्हणते, इतने बड़े बड़े इंसान हो गए तुम और ते जंगल में क्या कर रहे हो म्हणते. म्हणजे हे माणूस जाणार मित्रांनो लेखक. मग त्या माणसाला म्हणते नाही साहब म्हणते, इथे घडी जंगल में तुम अकेले यहाँ किधर आए म्हणते. तर ह्याला म्हणतंय नाही साहब म्हणतंय मग लेखक म्हणतंय मला एक स्टोरी पूर्ण करायची आहे. म्हणते नागिनचं बायाच्या रूपमध्ये येतं, पुन्हा नागाच्या रूपमध्ये येतं म्हणतं. ह्यानं मग बघू म्हणतंय असं का म्हणतं काय होईल बरं तुम्हाला सांगतो म्हणते मी बी. मग असंच आहे आणि मला कळालं म्हणतंय आहे इकडे कोणतं म्हणून. मग ती गोष्ट खरी आहे खोटी आपण पाहू म्हणते. त्यासाठी तुम्ही तर माहितीसाठी चाललेला म्हणते खास करून. तर म्हणतं हे खरं आहे का हे तुमच्या गोष्टी, अशा गोष्टी तुम्ही ठरता का म्हणते. नाही म्हणते मला परंतु पाहायचं आहे मला असं कळत आलं म्हणते मला. तर मित्रांनो मग ह्यानं काय करतंय मग विचार करते पुढे जायचं आपल्याला. चला पाहतो आपण आणि कसं काय नाही आपण निघूसाठी. तर म्हणते साहब अब तुमने मेरी जान बचाई है तो मेरा फर्ज होता है तुमको बताने का म्हणते. बोलो क्या बताना चाहते हो म्हणते. तर म्हणते ह्यानं म्हणते मित्रांनो की मला म्हणते ह्या दिवशी अमावस्या दिवशी ते दोघं येतात म्हणते ह्या झाडाखाली ते जावा. ते नागिन येतात एकमेकाला भेटतात आणि सापाच्या रूपात येतात आणि पुन्हा आणि भेटत एकमेकासंग नागिन भेटतात आणि पुन्हा जातात म्हणतात. अरे म्हणते क्यों इतना क्यों सही करते. हा म्हणते साहब म्हणते आणि तुम देखो म्हणते मग तसं मग त्या फोटोग्राफर म्हणजे ते हे असतं का मित्रांनो त्या लेखक समोर त्यांना नाग होते आणि मित्रांना मासाचं रूप असतं तर नागाचं रूप घेऊन ते जाते निघून. तर हा पण जाते मित्रांनो अरे साप हेरच आहे की म्हणून हा पळते मित्रांनो. अरे देख म्हणते ही साप मैच हो म्हणते. साप म्हणते पटकन सापाचं रूप घेते मित्रांनो जाते त्यांनी निघून. ना आश्चर्य होते म्हणते अरे बाप रे बाप माणूस फक्त साप नाग हो देखते देखते नाग बन गया म्हणते. क्या बात आहे म्हणते. तर मित्रांनो मग ही गोष्ट पुढे विचार प्रत्येक गाडी चालू करताना मित्रांनो जातो वापस त्याच्या मित्राबरोबर. असे एकूण मित्रांनो ते मित्र 3 मित्र म्हणते सगळे
मग त्या 3 मित्रांचे एक आणि बाकी 2 मित्र जाऊन सांगतोय की म्हणतंय की मला की इथे एक हे दिसले म्हणते. मित्राला फोन करतो, बड्डे असतो मित्राचा चालू, धाड मग बड्डे करतात. म्हणते चलो म्हणते बड्डे करते लेकराचा. मग ते बड्डे करून मित्रांनो बसेल. मित्राला सांगतोय. मग ह्यांची पार्टी चालू होते मित्रांनो. पार्टी चालू झाल्यानंतर मग पुन्हा ह्याला म्हणतंय काय झालं म्हणतंय, क्यों आज अलग से महसूस करतो अकेले में दिख रहा, क्या बात सोच में दिख रही कुछ म्हणते. कुछ नहीं यार म्हणते, आते आते एक आदमी मिल गया म्हणते मेरे को, और मैं तो साफ नाग किताब लिख रहा हूँ म्हणते, तो उसी बारे में बात कर रहा था मैं. तो आदमी ऐसा होगा म्हणते, क्या ऐसे बातों को मानते यार तो म्हणते, झूठा था कुछ भी नहीं रहता वैसा कुछ भी. तो नहीं वो आदमी मेरे को बोल गया म्हणते, वहाँ या अमावस्या दिन वो नागिन वहाँ पे आते हो ऐसा समोर भेट घेते तुम्हाला. मग तिघं म्हणते तर पावता म्हणते काय खरं काय खोटं म्हणते ते. तर मित्रांनो पुन्हा ह्या गोष्टीवर त्याने म्हणतात आपण विचार करू आणि सांगू म्हणते. आता त्या दिवशी आपण जाऊ म्हणतोय. क्या यार तुम भी अभी इस ये जन्म में तुम ऐसे बातों पे गौर करते, अजीब लगता है यार म्हणते तुम तो फिर अभी कैसा करने का म्हणते. तो देखेंगे यार म्हणते, तुम बोलो तो अब तुम्हारी बात को मान के देखेंगे वहाँ सही के झूठे म्हणते. आपले पार्टी बिटी करतात मित्रांनो त्याने. त्या दिवशी 2-3 पार्टी करतात आपली मस्त पार्टी बिटी करून. चलो जाएंगे मी शाम को. 2-3 जातात मित्रांनो तिघंही. मग तिघं जायच्यानंतर मित्रांनो मग पुन्हा तिथे गेल्याच्यानंतर 2-3 जातात. बघतात मग ते हे असते मित्रांनो, ते म्हणजे ते नागिनी म्हणजे ते नागिनी असतात मित्रांनो. मग ते दोघं एकमेकाचं मिलन होत असते मित्रांनो. म्हणजे ते त्यांचं गाणं चालू असतं मित्रांनो, म्हणजे दोघांचं त्या. मग ते हिरोने तिला आवाज येऊन बोलत असते मित्रांनो त्या नागाला. मग नागाला बोलते तर मित्रांनो मग वाढवळ झाला गाणं नाही असं म्हणत असते. बघ म्हणते काही करू नका म्हणते, बघा म्हणते तिने फक्त तीच आता हे झाड आहे म्हणते आणि इथंच येणार सांगते त्यांना, आणि आपण फक्त ध्यान ठेवून बघा म्हणते. हे त्या तिने काय करतं. मग ते दोघं तिघं बघते मित्रांनो लांबून लक्ष ठेवून त्याच्याकडे त्या हिरोनीकडं. मग बघते तर अंधारामध्ये मग असं लक्ष ठेवून बघते त्याच्याकडे. आणि पुन्हा मग हिरने असं करून बोलत असतं मित्र, गाणं म्हणत असतं त्या नागासाठी. त्याचा म्हणजे किती वर्षाचं पूर्ण त्याचं हे अमावस्या त्यांचं एक बार भेट होते मित्रांनो, म्हणजे इच्छा त्या नागाची. मित्रांनो मग गाणे म्हणून मग त्याचा मग त्या हिरणीचा नाग येते मित्रांनो. असे ते जवळ तिच्या असं जात असते मित्रांनो. त्या दुसऱ्या मित्राला काय वाटतं, हे नाग आहे त्या हिरणीला चावतेच काय की वाटतं. त्याला गोळी मारते त्या नागाला धाड. पण मित्रांनो गोळी मारला मग मित्रांनो किसने गोली चलाई म्हणते, मैंने चलाई. क्यों, वो नहीं तो नाग वो और उसको मारता था म्हणते. क्यों येडे म्हणते, तुम बहुत बड़ी गलती किया म्हणते. वो नाग नहीं उसका पति है म्हणते, उसका नाग है म्हणते. वो तुमने नागिन के पति को मारा है म्हणते. अब अपन तीनों को भी नहीं छोड़ेंगे म्हणते. वो अब वो जहाँ वो सांप है उसको ढूंढो फट बोल के म्हणते. उसके आँख में वो देख लेगी तो उसको अपन किसने मारा उसको तीनों की भी तस्वीर दिखती है म्हणते. चलो जल्दी से ढूंढो म्हणते. मग तर पण मित्रांनो ते नाग जे असते मित्रांनो ते नाग पुन्हा मग नाग जे आहे मित्रांनो मग ते गोळा लागला मासाच्या रूपात येतं आणि म्हणतो मग जा रहा हूं तुम्हें छोड़ के म्हणते. आज अपना मिलने का दिन है पण तो अपना आज लाट देने का म्हणते, अपना मिलने का लाट दिन रहा है म्हणते खाली म्हणते. अपने का मिलने का दिन था तो आपका आज का लास्ट दिन म्हणते अपना मिलने का. मैं जा रहा हूं तुम्हें छोड़ के म्हणते. मरते मित्रांनो. असं म्हटल्यानंतर मग ती नागिन बघ त्याच्या डोळ्यामध्ये मित्रांनो, त्या ज्याने मारल्या गोळ्या त्याच्या ज्याने गोळ्या मारल्या मित्रांनो त्याच्या चेहरे बघते. नागिन त्याच्या डोळ्यात बघतंय, तिघा चेहरे बघते मित्रांनो. मैं किसी को नहीं छोडूंगी म्हणते, सबको मार डालूंगी जहाँ से म्हणते. मग ते निघून जाते मित्रांनो तिथं बघून ते. मग तिने म्हणते मग ते तिघाही बघून सापडणार मित्रांनो साप त्याला तिथून ते निघून जाते मित्रांनो. ते म्हणते तुमने बहुत बड़ी गलती की यार म्हणते. म्हणते क्यों यार मैंने क्या गलती की म्हणते. डरना तो इतना क्यों डर रहे म्हणते. मैंने गोली मारी है, मैं मर जाऊंगा, तुम क्यों डर रहे म्हणते. जाऊ म्हणते तुम. मग त्याने म्हणते आता मग जाते मित्रांनो. मग ती येते मित्रांनो, ती नागिन येते म्हणजे त्याच्या रूपामध्ये येते. मग दडवा देते. कोण आहे, आई हो क्या म्हणते. मुझे मारने आई हो. बंदूक काढतो मित्रांनो. ठरो म्हणते दरवाजा काढते. ठरो तुमको भी तुम्हारे नाक के पास भेजता हूँ. ठरो म्हणते. रुको म्हणते. तर म्हणते
नहीं 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 साहब, पैर पड़ते, नहीं नहीं साहब, तुम्हारे उससे मेरी जान बच गई। वो तो मेरे को, वो मैं बहुत दिनों से मेरे को ना ये था, मेरे को बहुत दिनों से मेरे को फंसा रहा था, उसकी वजह से डर के मैं रही मनती थी दिन। तुमने उसको मार के मेरे को छुटकारा दिया मनती। हाँ अच्छा हुआ, ऐसा क्या है? चलो चलो, फिर तुम्हारी जगह यहाँ नाही, मेरे गले गले लागू म्हणते. तर मित्रांनो मग मग म्हणतंय, मग तिच्या गळा लागते. म्हणते क्या हुआ? अब इतने दिन मैं नाक के सीने पे रहूँ ना, म्हणते इंसान के नहीं बोलते, इसलिए तुम्हें को नाक का सीना बहुत जहरीला होता है. अब इंसान के पहले सीने में लगे तो तकलीफ हो रही म्हणते, उससे तकलीफ होती म्हणते. अच्छा म्हणते. मग मग म्हणतो मित्रांनो, मग ह्यानं काय करते तिला, मग त्याने ह्याने एका जागी झोपते मित्रांनो. मग लगेच झोपते त्याने की लेट जाते मित्रांनो, तो पण सटकन चावते मित्रांनो याला. करते लगेच, आणि लगेच जाऊन हे नागिन का बदला म्हणते लगेच मित्रांनो. मग तिला मारून टाकून जाते, खिडकीतून निघून जाते मित्रांनो. मग ते मित्र तर दोघं तिघं दरवाजा तिथं, तर मग मित्रांनो ते काही खोलला काय ना, दरवाजा तोडतात बघते तर काय त्याने मेल दिसते, थोडा तो फेस पडले दिसते मित्रांनो, मेल दिसते त्यानं. मित्र म्हणते यार बापरे म्हणते, अब आप दोनों को नहीं छोड़ेगी म्हणते, बहुत गलती हो गई म्हणते, अभी तो नागिन अपने पीछे ही पड़ गई म्हणते, अब क्या करें म्हणते, कुछ भी नहीं हो सकता म्हणते दोस्त म्हणते. तर मित्रांनो मग ह्याच्यामध्ये म्हणते आता अब एक आहे म्हणते तांत्रिक, जो कि अपनी जान बचा सकता है म्हणते. कोण आहे असे? चलो जल्दी चलो, अपनी जान बचाएंगे, चलो चलो जल्दी चलो म्हणते. तर मित्रांनो मग त्यानं म्हणतंय, मग एखादा विश्वास असतो एखादा नसतो. तू म्हणते क्या बात को मान रे यार म्हणते, ऐसे चल म्हणते, चलो तांत्रिक से मिलेंगे म्हणते, वो तांत्रिक वाले बाबा है म्हणते, वो नागिन को आपण छुटकारा देंगे म्हणते. मग जाते. क्या हुआ बच्चे म्हणते, नहीं तांत्रिक बाबा, हमने गलती से एक इच्छाधारी नाग को मार डाला है, वो नागिन ने हमारे दोस्त को मार डाला है, तो हमसे उससे बचना है म्हणते. तुमने क्यों मारा म्हणते उससे? जब पाप किया तुम नहीं बचोगे, जा तुमको नहीं बचाऊंगा म्हणते. नहीं हम जानबूझ के नहीं किया, अनजाने से हमारे हाथ से गलती हुई म्हणते. तर म्हणते त्याने आता म्हणताय आम्हाला आता काय करायचं म्हणते, एकच म्हणते तुम्ही करा म्हणते, आम्हाला वाचवा म्हणते महाराज म्हणते. मग म्हणते बाबा, मग हे लो म्हणते तांत्रिक, हे ताबीज लो म्हणते, ये ताबीज तुम गले में पहनो म्हणते, जब तक ताबीज तुम्हारे गले में रहेगा तुम्हारे को नागिन छू भी नहीं पाएगी म्हणते. इथे ताकद आहे. अच्छा म्हणते. मग दुसरा एक म्हणते सिगरेट वाटतो म्हणते, त्याने म्हणते क्या बात करते साहब म्हणते, ऐसी बातों को मैं नहीं मानता म्हणते, ताबीज देता था म्हणते, ताबीज लो पाए फेंक दो म्हणते, नहीं लेता म्हणते, ऐसी बातों को नहीं भरोसा करता म्हणते. क्यों मैं तांत्रिक पे भरोसे, तुम भी भरोसा करता हो म्हणते, तुम भी तांत्रिक झूठ रहते म्हणते. तांत्रिक बाबा म्हणते क्या बात करे म्हणते, मैं झूठा दिख रहा क्या तुमको म्हणते, यकीन नहीं आता तुमको अभी दिखा दो. ये सांप म्हणते, सांप म्हणते, ये सांप म्हणते. मैंने बात को मानता ऐसे, तुम झूठे ढोंगे हो म्हणते, झोंडी तांत्रिक हो म्हणते, तुम लोगों को फंसा के पैसे हटते हो, बाबा पे शक कर रहे क्या म्हणते तुम. चलो म्हणते, तो देखो म्हणते, सच का सच झूठ का झूठा भी साबित कर देता म्हणते. तो बोलो मैं क्या करूँ. तांत्रिक बाबा, ढोंगे बाबा म्हणते, तुम ढोंगा किसको बाहर आदमी को दिखा म्हणते, मेरे को नहीं दिखा, तुम्हारे बातों को मैं नहीं मानता म्हणते. एक अनजान सा आदमी देखो उसको फंसाओ म्हणते, मैं नहीं बातों को मानते ऐसा है, चलो हट बे म्हणते, दोस्त पागल है म्हणते, ऐसे तांत्रिक पे भरोसा करता है म्हणते. तो म्हणते नहीं दोस्त, जान बचाने तो भरोसा करना पड़ेगा म्हणते. तो फिर तू सुन म्हणते इसकी बात, रुको म्हणते तांत्रिक बाबा, तुम्हें यकीन नहीं आता ना, छोड़ो म्हणते, मेरे उस खोपड़ी में सांप है म्हणते, देखो म्हणते. वो सांप अभी इसके पास ताबीज़ है, तुम्हारे पास ताबीज़ नहीं म्हणते, अब इसके पास ताबीज़ नहीं, उसको काटता कि नहीं देखेंगे म्हणते. चलो मान तो देखेंगे तुम्हारे बात तो कितना कि नहीं, क्या सही है क्या झूठ है, चलो निकालो देखेंगे म्हणते. चलो अच्छी बात है म्हणते. तो सांप काटते मित्रांनो, असं त्याच्यासमोर होते का.
काय करणार मित्रांनो. मग अजून पकडून काढते मित्रांनो. दुसरंच याच्याकडे ताबे त्याच्याकडे येते मित्रांनो. ताबे येते असं मग फडा काढते असं मग पुन्हा मारतं तर पटकन मारा जाते. अरे बाप म्हणते, आप एक नहीं आया क्या म्हणते, बाबा पे शक कर दे म्हणते. तुम्हा क्यों काट रहा म्हणते, इसको क्यों नहीं काटा, तुम्हा क्यों काट रहा म्हणते, तुम्हारे पास ताबीज नहीं, तुम्हा काट रहा म्हणते. तो अच्छी बात है बाबा म्हणते, दो मेरे को ताबीज म्हणते. म्हणते बाबाजी मेरे को माफ़ कर दो म्हणते, मैं आप पे शक किया म्हणते. चलो, हर आदमी से गलती होती है, नादानी होती है, आप भी गलती करके बैठे म्हणते. तो इस बात को मैं अनजान समझ के मार कर देता म्हणते. तो जाओ बच्चों म्हणते, बंद हो, जब तक तुम्हारे पास है तुम में कुछ कोई छू भी नहीं सकता म्हणते. तो बाबा मैं जाऊँ क्या, जाओ और ताबीज़ एक बात समझ के म्हणते, ताबीज़ जब तक तुम्हारे गले में है, जब तक तुमको कोई नहीं छू पाएगा म्हणते. जाओ. अच्छा बाबा, अच्छा बाबा, शुक्रिया बाबा, शुक्रिया. मित्रांनो दोघं बी मित्रांनो जाते गेल्याच्या नंतरच मग ती नागिनी त्या तांत्रिक बाबाकडे म्हणते, क्यों बाबा म्हणते, क्यों म्हणते जाते, क्यों बाबा तुमने ऐसा क्यों मेरे साथ धोखा किया म्हणते. क्यों, क्या हुआ, तुमने उनको क्यों बचाया, ताबीज़ क्यों दिया म्हणते, तुम्हारा काम गलत आदमी को साथ देना है क्या म्हणते. मेरे पनाह में जो भी मांगने आता मैं उसकी इच्छा पूरी करता हूँ म्हणते. तुम्हें क्या हक होता है किसकी जान लेने का म्हणते. तो मेरे नाक को मारा उन्हें, मैं क्या छोड़ूंगी म्हणते उसे. तुम कौन से, तुम क्या भगवान हो क्या उसको मौत की सजा देने वाले. ऊपर वाला है म्हणते, जो सजा देगा वो देगा म्हणते. वो मालिक है, उसके हाथ में जान देना देना. तुम कौन होती हो जान लेने वाली देने वाली. तुमने किसे हक दिया जिसका जान लेने का, तुमको किसको हक दिया जान लेने का, बोलो म्हणते. जान लेना देना उसके हाथ में है, तुम कौन होती जान लेने वाली. तुम्हें क्या हक है किसकी जान लेने का. तो उनको क्या हक था मेरे नाक को मारने का था, उन्हें क्यों मेरा मारा मेरे नाक को. फिर म्हणते मित्रांनो जाते निघून, मैं किसी को भी नहीं छोड़ेंगे म्हणते, तुम जितनी कोशिश करो म्हणते नहीं छोड़ेंगे म्हणते. तो पण ठर तुमको अभी दिखाता म्हणते. पाणी घेतो मित्रांनो, तो पण गायब होऊन जाते नाही. मग मित्रांनो निघून गेल्यानंतर पुन्हा अजून पुढे चालू होते मित्रांनो. अजून मग ते अजून तिची कोशिश. मग हे ना काय करते मित्रांनो, एका पुढे प्लॅनिंग करते अजून काहीतरी. मग म्हणते पांढरे साडी लावून जातात मित्रांनो कुठं. मग एक माणूस बघते असं, अरे कोण आहे वो लडकी, का तो पहाड़ चल जा रही कूदने को. मग उलट ठोकत असते मित्रांनो, एक बाई असते पांढऱ्या साडीवर, उलट ठोकत असते पहाडावर मित्रांनो. उलट ठोकत असते तर जाऊन धरते हातात तिच्या, छोडो मुझे भैया, छोडो मुझे, छोडो, सुन मेरे बाप. फाटकन झापड़ा मारता हूँ तेरा. क्या हुआ, क्यों जान दे रही हो भैया, क्या कहूँ तुमको मैं अभी, क्या हुआ भैया, मैं मेरे पति ने दूसरे घर में ला के रखी म्हणते. क्या बात करूँ म्हणते, अब तो मुझे भाई कहा है तो मेरे को भाई का फर्ज भी अदा करना पड़ेगा. क्या हुआ बोलो म्हणते. तो मेरे पति ने एक औरत ला के रखी है और उसने उसे गले में जब से ताबीज़ बांधा है वो उसका सुन रहा है, मेरा नहीं सुन रहा है म्हणते. क्यों, क्या बात कर रही हो. उन्हें उस औरत का सुन के अपने पत्नी को अपने घर से निकाला म्हणते और दूसरे औरत को लेके घर में बैठा म्हणते. क्या बात कर रही हो, चलो अभी 2 हाथ देंगे उसको म्हणते, उसको अभी ठीक कर दो म्हणते. कहाँ है तुम्हारा घर, चलो भाई ना, तुमने भाई कहा मैं अभी तुमको दिखाऊंगा तुम्हारे पति को, चलो. अच्छा म्हणते. मग ती नागिन असते, ती ताबीज तिला काढत असते. मग हिला जाण बजून घेतो तिथे जाते. मग दरवाजा असते, जरा देखो वो औरत के साथ अंदर गुल कर रहा है म्हणते. ठहरो अभी देखतो, दरवाजा तोड़तो, धाड़ का दरवाजा तोड़तो. मग जाते. ये बात हो रही क्या म्हणते, किसी अनजान औरत के साथ ऐसा करते क्या म्हणते. कोण अनजान बोलते, ये कोण आहे म्हणते. ये नागिन है म्हणते ते माणूस. अपनी खुद की बीवी तुमको नागिन दिखाई देती है, और ये तुमको ये कौन है म्हणते. इस बाहर अगर औरत को तुम ये बोल, ए मेरी बीवी को बाहर वाली मत बोल म्हणते, ये नागिन है. खुद की बीवी नागिन दिख रही तुमको और बाहर की औरत तुमको एक दिख रही म्हणते. मग दोघांचं भांडणं करतात मित्रांनो. गुंडा मारायला भीषम 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 मित्र मारते, इकडे तिकडे मारते. पुन्हा मग म्हणते भैया ये जब से ताबीज बंदा है वो असेच करा म्हणते. मग हे ताबीज झाडते मित्र असं तोडते खटमा. तोडले की
मित्रांनो साप चावतो मित्रांनो त्याला. आ! म्हणते, क्या कर दिया तुमने मेरे पति को मार दिया म्हणते. फेसून मरते मित्रांनो. मग ह्यानं पण मेल्याच्या नंतर म्हणते ती नागिन लगेच मित्रांनो आपल्या नृपात येते आणि पटकन मित्रांनो त्याच्यातून त्या खिडकीतून निघून जाते म्हणते. अरे क्या हुआ ऐसे क्या हुआ म्हणते. मरते मित्रांनो म्हणते ना. मेल्याच्या नंतर म्हणते देखो तुम्हारी गलती से मेरे पति आज मेरे पास नहीं रहे, मर गया म्हणते. मित्र म्हणून जाते मग ते माणूस जाते निघून मित्रांनो. म्हणते मग आज तुम्हाला वजह से विधवा हो गई म्हणते. मित्रांनो मग तिचा बदलापूर दुसऱ्या मारते बदलापूर होते मित्रांनो. मग आता ते कोण आता एक लास्ट टाकते मित्रांनो म्हणते. तर मित्रांनो म्हणते मग हे कसं असतं मित्रांनो. मग याचं एक हे कसं असतं मित्रांनो मेन म्हणलं. मग या नागिनचं बी तेच राहतं मित्रांनो. आता राहतं तिसरं मित्रांनो लास्ट. मग आता म्हणतं इसको मार दिया म्हणतेस नागिन. तर मित्रांनो मग ह्याला भीतीच बसते माणसाला सर. कोण बैठी की नागा सांग बाकी म्हणते तुम नागो क्या म्हणते मैं उसको जहाँ से मार दूंगा, जरूर आएगी उधर, जरूर आएगी वो, मैं उसे नहीं छोड़ूंगा म्हणते. नहीं छोड़ूंगा मैं उसे, जरूर मार दूंगा, जहाँ से मार दूंगा मैं उसे म्हणते ना. म्हणते आता मग मित्रांनो येते हिरून येते तुम नागिन हो, तुम पागल हो गए क्या, किसी को नागिन 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 करो क्या, हर बात को नागिन नागिन लगा रखा, छोड़ दो बात करना हो. मग मित्रांनो काय होतंय मग ह्याच्यामध्ये ह्यानं काय करतं मित्रांनो. एक हे असतं म्हणजे मित्रांनो कसं त्याचीच मैत्रीण राहते मित्रांनो. म्हणते मग ह्याला कळत नसतं मित्रांनो की मग नागिनचे ते एक टायमाला. मग ते ह्याला कुठं माहीत असतं मित्रांनो. मग ह्यानं म्हणते यांना जो पण त्यांना ताबीज असते मित्रांनो तो ती ताबीज जवळ बी देत नसते. ते नागाचं ताबीज जवळ असतं मित्रांनो. ते नागिन जवळ बी जाऊ शकणार. मग ह्यानं म्हणते क्या बात आहे म्हणते, कुछ नहीं ये ताबीज म्हणते ताबीज निकाल दो, मोहब्बत नहीं है मेरे पास म्हणते, ताबीज निकाल दो म्हणते क्यों ताबीज आपण दोन के बीच में ये हो रहा, ताबीज निकालो म्हणते. ह्याला भी कळत ना म्हणते तुम्हाला दादा मी ताबीज नाही म्हणते, अभी निकालतो म्हणते मित्रांनो. तर मित्रांनो ताबीज काढायला जाते त्यांना आरशासमोर जाते तर मग बघते तर का ते आरशामध्ये ते नागिनचं रूप दिसते मित्रांनो. असं 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 असं. अरे बापरे म्हणते नागिन आहे म्हणते. आता ह्याची हवा सुटते की मित्रांनो. मग ती हिरोनी आपलं गाणं म्हणून ह्याला काहीतरी फिजित होत्या मित्रांनो. मग ह्याला कळतात की नागिन आहे काढून गोळी काढून मार जो तर मित्रांनो तिनं निष्ठून जाते मित्रांनो. मग गोळी तिकडे टाकतात मित्रांनो. इस बार तुम्हाला बजेगा म्हणते नागिन काय. अब वो म्हणते अब कुछ ना कुछ तो करना पड़ेगा म्हणते, नागिन मेरे को तो नहीं छोड़ेगी म्हणते. अब वो आईने की वजह से दिख गया म्हणते ना वो नागिन है बोल के उसमें म्हणते. क्या करना पड़ेगा म्हणते. तर मित्रांनो आता विचार करताना कसा करे म्हणते बी. तर मित्रांनो विचार पडते आता म्हणते आता कुछ तो करना पड़ेगा म्हणते. तर मित्रांनो मग ह्यानं काय करते मग ती नागिन हे जाते मित्रांनो. तिचं हे असतं का मित्रांनो. मग ते नागिन अजून आपल्या रूपात येतं आणि दुसरीकडे उगवता इकडे फिरत असतं मित्रांनो. मग हे ताबीज जे आहे मित्रांनो मग ह्यानं काय करतंय अजून तिनं नागाचं रूप घेऊन येते मित्रांनो. नंतर मग ह्याला दिसतंय त्या आयण्यामध्ये बघून बघतंय आणि पुन्हा म्हणते ही नागिन आहे म्हणते, मला मारलं आहे म्हणते. तर नागिन सगळं चाल करते मित्रांनो. कोण ह्यानं चलो म्हणते का तो घुमणे काय म्हणते आपण म्हणते चलो अच्छी बात आहे. मग ह्याला जवळ देतात त्यांना साप असल्या ह्याला माझ्या चावते. मग ह्यानं काय करतंय कुठं पाडावर घेऊन जात तिला पाडावर घेऊन जाते. वो देखो म्हणते कितना है मेरे को ऐसी क्यों जगह लाए म्हणते ऐसी जगह ज़्यादा घूमने का मजा आता है म्हणते. तर जाते पुढं पाडावर घेऊन जाते मित्रांनो. धक्का देते मित्रांनो, झपका तिला धप्पा दिली की लगेच सापा स्वरूपात येऊन तिला कुठं झाडावर लटकते मित्रांनो. मग त्याचा जीव असतं. पण ह्याला वाटतं चलो
नागिन बी मर गे म्हणते, ताबीज किती होत ताबीज काढतंय आणि त्या महाराजला देतंय. नागिन वाचते मित्रांनो, नागिन मरत नसते. मग क्या महाराज म्हणते, महाराज ताबीज क्या ताबीज क्यों दे रहे म्हणते वापस. नागिन का खेल खत्म करके अभी आया म्हणते, नागिन को ऊँचे पहाड़ से ढकल के मार के आया म्हणते ताबीज. चलो अच्छी बात आहे म्हणते. मग मित्रांनो हे अजून नागिन येते मित्रांनो, लाष्टेचा शिकार हे जाते मित्रांनो. मग हा म्हणते आता मग जाते मित्रांनो. मग हिनं अजून नागिन आपल्या रूपात ते आता हिलाच खुलं झालं की आता तिचं ताबीज निघतं, हिला मारला खुलं झालं. मग आता हिनं म्हणते नागिन को मारना है म्हणते आपने को अभी कोण सारत नाही म्हणते. तर मित्रांनो आपल्याला पूर्ण मग ह्यानं विचार पडतो आहे. नागिना मारून टाकून खुलं झालं, ह्याला खुलं राहत असते. तर म्हणते मग हे नागिन जास्त मित्रांनो मला माझ्यासाठी जवळ जायचं मित्रांनो. मग अजून तुझ्या हिरोच्यावर घेऊन येते नागिन त्याच्यापाशीच. मग याच्यात तर म्हणते चलो का घुम के आएंगे म्हणते, चलो मध्ये जाएंगे म्हणते, एक लेकरू सांग असतं. म्हणजे जाते तर मित्रांनो मग ते कुठं ह्याच्यावर जाते असतं मित्रांनो. त्यानं त्या लेकराला घेऊन ते नागिन असं म्हणजे लेकराला घेऊन तिथं गेल्याच्यानंतर मग तिनं लगेच आप कैसे बच पाओगे म्हणते नागिन त्याला, अब तुम्ही नाही छोडून म्हणते. मग सापासूर घेऊन लगेच चावले तर मित्रांनो काय करते पळलं. मग ते सापासूर घेते मित्रांनो लगेच तिनं. मग लोक घेते म्हणतात आपण त्या लेकरू असतं जवळ मित्रांनो, मुझे बचाव मग त्या दुरीपासून जायला बघते. मग दुरी घेते मित्रांनो. मग दूरच्या वर जाऊन त्या दूर असं बिल्डिंगला दुरीला कुठं बांधून इकडं दुरून तिकडे जावं लागतं मित्रांनो त्यांना. चला म्हणतात आता जावं म्हणते तुम्ही तिकडं. ते साप काय करते त्या दुरीहून लेकराला कसं बसते ते लेकरू उंचावर पूर्ण लेकराला घेते मित्रांनो त्यानं. आणि पुढे असं का जातात मित्रांनो. जात असते तर पुन्हा ते नागिन त्याच्यावर येते मित्रांनो तिला मारायला. त्याच्यावर इथे तर पुन्हा मित्रांनो ते काय होते दुरी खाली जाळ टाकते मित्रांनो. ते लेकरून ते माणूस जाळ पडावं लागून असं असतं मित्रांनो. मग ह्यांचं कसं असतं मित्रांनो तिथं वरून दूध तुटते मित्रांनो. दूध तुटली की ते जाळी ते लेकर पडतं त्याने आणि ते नागिन पडतं वरून जमीन खाली पडते मित्रांनो. लगेच सापाच्या रूपात माणसाच्या रूपातून लगेच जीव होत असतं मित्रांनो. मरत असतं मित्रांनो वरून पडून ते मरत असतं. म्हणते नागिन अब तुम अपने रूप में आओ म्हणते, नहीं तो लोग समझ जाएंगे सारा सांप मर गया म्हणते. तुम्ही सबके सामने आके बताओ तुम्हें क्या महसूस हो रहा है, तुमने क्या गलती की है, सबके सामने ये करो म्हणते, सबको बताओ तुम्हें क्या होना, तुम सब सांप मर गया ये सोच के सब लोग सोचेंगे म्हणते. अपने रूप में आओ तुम क्या महसूस हो रहा है बोल दो म्हणते. तो मुझे मेरा नाग दिखाई दे रहा है, वो मुझे बुला रहा है, मैं उसके पास जा रही हूँ म्हणते. म्हणते मुझे माफ़ कर दो, मैंने जो भी गलती की उससे माफ़ी मांगती हूँ म्हणते. वो मुझे बुला रहा है मैं जा रही हूँ म्हणते. म्हणून म्हणते मित्रांनो कहाणी संपली मित्रांनो. आणि आम्हाला कळवा मित्रांनो ही कशी वाटली काय स्टोरी मित्रांनो. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि आता मला तर वाटतं मित्रांनो आज टॉपिक नंबर झाला असावा. नागिनची स्टोरी बी फार चांगल्या प्रकारची होती मित्रांनो. मला बी टॉपिक चांगला निवडला मित्रांनो मी. तर तुम्हाला बी आवडला असावा असे मी अपेक्षा करेन मित्रांनो. आणि आमच्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा मित्रांनो. आवडतं तर आम्हाला नक्की कळवा मित्रांनो. गुड लक, बेस्ट ऑफ लक. हेच आमचे सांगायचा प्रयत्न असतो मित्रांनो. प्रत्येकाला आपल्या चांगल्या कहाण्या टॉपिक भेटावा, सगळं चांगलं आपलं मनोरंजन व्हावे हीच आमची प्रत्येक ह्याच्यामध्ये इच्छा असते मित्रांनो आम्हाला की आपला टॉपिक सगळ्याला आवडावा. ह्या टॉपिकच्या माध्यमातून आपली सगळ्याची भेट होते मित्रांनो. तर थोडा वेळ आपण मनोरंजनासाठी आणि वेळ घालण्यासाठी आमच्या कुठे कहाण्या आपले चांगल्या रोमांचक कहाण्या आपण टाकण्यासाठी आपण तुम्हाला व्हिडिओ आम्ही बोलतात मित्रांनो. तर पुढच्या आपण चांगल्या प्रकारच्या हॉरर भेटतात चांगल्या प्रकारचे काढणार मित्रांनो. जसं आपलं चॅनल ग्रो होणार मित्रांनो पुढे हळूहळू जसं आपण चांगल्या प्रकारे मित्राच्या मदतीने मित्रांनो आपण जंगलामध्ये फारच टॉपिक हॉररचं भारी पाहतो आपण चांगलं काढणार मित्रांनो. एवढंच की कृपया विनंती आहे आम्हाला की आमच्या चॅनलला मित्रांनो की जे म्हणजे हॉरर स्टोरी जेव्हा काढतो मित्रांनो आम्ही काल्पनिक काढता मनोरंजनासाठी काढता मित्रांनो. आम्ही खास काल्पनिक कथा मनोरंजनासाठी काढता तुमच्या फक्त कोणाला भीव घालण्यासाठी किंवा कोणाला काय होण्यासाठी नाही मित्रांनो. आणि ज्याला जर भीती वाटत असेल मित्रांनो हॉरर पिक्चरचे नाटकाचे मित्रांनो त्याने आमच्या चॅनलपासून लांब राहावे. ज्याला म्हणजे मनाची दिल की कमजोर आदमी जे आहेत मित्रांनो त्याने लांब राहावे त्याच्या चॅनलपासून मित्रांनो. जे कमजोर मनाचे आहेत त्याने पाहू नये ही आमची विनंती मित्रांनो. आणि ज्याला हॉरर स्टोरी आवडत ना म्हणजे जास्त भीती वाटते त्याने चुकूनही पाहू नये मित्रांनो हॉरर स्टोरी आमच्या.
कारण की आमची स्टोरी फारच हॉरर असतात आणि फार भीती लागावं असे आमचे हॉरर स्टोरी आहेत मित्रांनो, खतरनाक असतात. आणि ज्यांना फारच म्हणजे कमजोर मनाचं आहे त्यांना कृपया करून आम्हाला हा जोड विनंती आहे की आमच्या चॅनलला हॉरर स्टोरी पाहू नये. आमची हीच काल्पनिक कथा आहे आणि फक्त मनोरंजनासाठी आम्ही तुम्हाला बनतो मित्रांनो. फक्त काल्पनिक प्रकारे काल्पनिक आहे, फक्त तुमच्या मनोरंजनासाठी बनतो आहेत, तुमच्या पाहण्यासाठी मित्रांनो. फक्त टाईमपाससाठी तुम्हाला आम्ही ह्या कहाण्या तुम्हाला सांगत असतो मित्रांनो. तर मित्रांनो, ठेवू मित्रांनो. जय हिंद, जय भारत, बाय बाय.